तुम्हाला भाताचे आणि खिचडीचे प्रकार आवडतात का? तर मग ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे। अगदी सुंदर अशी ही खिचडी बनून आपली इथे तयार झालेली आहे। फक्त मुगाच्या डाळीचा इथे आपण वापर केलेला आहे। तुम्ही ही खिचडी कधीही कोणत्याही टायमाला बनवू शकता। जसं की तुमचं तोंड खराब आहे, तोंडाची चव गेलेली आहे, तुमच्या घरात जर लहान बाळ असेल ज्याचं पोट भरत नसेल त्यासाठी देखील ही खिचडी उपयुक्त ठरेल। किंवा तुमच्या घरात तुम्हाला जर स्वयंपाक करायचा मूड नसेल तेव्हा तुम्ही हलकी फुलकी खिचडी बनवू शकता। किंवा तुमच्या घरात जर का कोणी आजारी पेशंट असेल तर नक्की त्या व्यक्तीला ही खिचडी खाऊ घालून बघा। अगदी सुंदर आणि झटपट बनणारी ही रेसिपी आहे। त्या आजारी पेशंटला देखील ही खिचडी आवडेल, 100% गॅरंटीने सांगते मी। तर नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि ज्याला कोणाला वेट लॉस करायचा आहे त्याने सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। त्याचा हमखास वेट लॉस हा होईल म्हणजे। तर इथे मी 5 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या होत्या, मस्तपैकी त्या मी खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेल्या आहेत। आता कुकर मी गॅसवरती चढवलेलाच होता, तुम्ही पाहिलंच आहे। तर त्या कुकरमध्ये मी 1 पळी तेल ॲड केलेलं आहे आणि थोडीशी मोहरीची फोडणी दिलेली आहे स्टार्टिंगला। त्यानंतर मग मी थोडासा जो आपण लसूण चेचून घेतलेला आहे खलबत्त्यामध्ये तो ठेचलेला लसूण आपण त्या तेलमध्ये ॲड करायचा आहे। त्यानंतर मग आपण त्यामध्ये थोडंसं जिरं, कढीपत्ता याची फोडणी द्यायची आहे। लागल्यास मी त्यामध्ये थोडासा हिंग देखील ॲड करायचा आहे जर तुम्हाला तसं वाटत असेल तर। पण मी यामध्ये हिंग बिलकुल ॲड करणार नाही आहे कारण ही मुगाच्या डाळीची खिचडी आहे। हलकी आणि फुलकी एकदम छान अशी खिचडी आपली ही बनून तयार होणार आहे। इथे मी फोडणीमध्ये 3 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे कारण मी इथे 1 कप डाळ आणि तांदूळ हे दोघं मिक्स घेतलेले आहेत। म्हणजेच अर्धा कप डाळ आणि अर्धा कप तांदूळ अशी मी क्वांटिटी घेतलेली आहे। आता त्यात चवीनुसार मीठ आणि हळद पावडर आपण यामध्ये ॲड करून घेणार आहोत आणि व्यवस्थित अशी उकळी येऊ द्यायची आहे। उकळी आल्यानंतर जे आपण डाळ तांदूळ घेणार आहोत तुम्हाला मी इथे मेजरमेंट देखील दाखवून देणार आहे की मी किती क्वांटिटीमध्ये इथे डाळ तांदूळ घेत आहे। तर मी थोडंसं तांदूळ हा एक्स्ट्रा घेतलेला आहे, तुम्ही डायरेक्ट निम्मे घेऊ शकता। आणि जर का तुमच्या घरात लहान बाळ असेल तर तुम्ही जेवढी डाळ किंवा जेवढा तांदूळ असेल तेवढीच डाळ घ्या आणि 2 ते 3 पाणी आपण हे डाळ तांदूळ असे धुवून घ्या। तर इथे मी हे डाळ तांदूळ व्यवस्थित असे धुवून घेतलेले आहेत आणि त्या कुकरमध्ये उकळत्या पाण्यामध्ये ज्याला आपण फोडणी दिलेली आहे त्यामध्ये हे डाळ तांदूळ असे घालून घेतलेले आहेत। डाळ तांदूळ टाकून झाल्यानंतर आपण हे जे आपण फोडणीचं डाळ तांदूळची खिचडीची आपण रेडी केलेली आहे त्याला आपण उकळी येऊ देणार आहोत। 5 ते 7 मिनटं आपण हे सगळं व्यवस्थित असं उकळ काढून घ्यायची अगोदरच, जेणेकरून थोडं अर्धवट आपले हे डाळ आणि तांदूळ दोघं शिजून होतील। आणि त्यानंतर मग कुकरचं झाकण हे लावून घ्यायचे, शिट्टी लावून घ्यायची आहे आणि 2 ते 3 शिट्ट्या आपण इथे काढून घ्यायच्या आहेत। बघू शकता आपण स्टार्टिंगला आपली ही पहिली शिट्टी मी इथे काढून घेत आहे। थोडंसं पाणी हे निघेल कारण आपण ही खिचडी एकदम घट्ट बनवत नाही आहेत, थोडीशी पातळ ठेवणार आहोत ग्रेव्ही टाईप। तर इथे आपली ही खिचडी बनून तयार झालेली आहे। एका प्लेटमध्ये आपण ही खिचडी काढून घेणार आहोत आणि त्याचबरोबर मी इथे तोंडी लावण्यासाठी थोडीशी मिरचीचं लोणचं आणि पापड घेतलेला आहे। तर अशा नवीन रेसिपीजसाठी सुवर्णास कुकिंग रेसिपीजला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्कीच क्लिक करा। धन्यवाद।